नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या ताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर माझ्या व्हिडिओची सुरुवात ना मी माझ्या श्री स्वामी समर्थ आईच्या दर्शनापासून करत असते. तर आज ना माझ्या बाळाचा बड्डे आहे, म्हणजेच माझ्या नातवाचा शिव. तर तुम्हाला कधी कधी मध्ये असा व्हिडिओमध्ये दिसलाच असेल. तर त्याचा ना 13/7 तर बड्डे आहे 13/7 तर तारीख तर किती छान आली बघा तुम्ही. तर म्हणलं चला आज आपल्या स्वामी आई पुढं बसूया आणि माझ्या बाळाला पण नातवाला थोड्याशा शुभेच्छा तुम्ही पण द्या. आणि माझ्या श्री स्वामी समर्थ आईचा हात तर पाठीशी नेहमीच राहणार बरं का. आणि आनंद तर खूपच आहे, कारण का तर आमचा शिवना आमच्या आयुष्यात आला आणि खरंच खूप भारी वाटतं आहे आणि खूप हॅप्पी आणि आनंदी. आणि त्याच्या जन्माचा जर संघर्ष सांगायचं म्हणलं ना तर खूप आहे, भरपूर संघर्ष आहे. त्यामुळं मला त्याच्या येण्याचा खरंच खूप आनंद वाटतो आहे बघा. कारण का की खरंच म्हणजे असं नसावं, पण काय करणार, शेवटी देवानं जे दिलं आहे ते आपल्याला स्वीकारावंच लागतं. म्हणजे असं त्रास झाला बघा, खूप त्रास झाला माझ्या मुलीला आणि एवढ्या त्रासातनं तिनं सहन करून पुढं आली आणि माझ्या बाळाला शिवला जन्म दिला. आणि शिव आमच्या आयुष्यात आला आणि आमच्या आयुष्यात आनंदानं आमचं अंगण भरून गेलं. तर चला माझ्या म्हणलं बाळाचं 4 शब्द सांगूया. आणि माझ्या शिवला खरंच स्वामी आईचा आशीर्वाद आहे बघा, एवढा छान आणि एवढा बोलतो तर भारी ना. तर तुम्हाला मी नक्कीच व्हिडिओमध्ये दाखवीन. आणि काय होतं, कॅमेरा चालू केला की मग असं बोलायला थोडंसं नको म्हणते ती, कॅमेरा चालू नसला की मग एकदम भारी बोलते ती. तर खरंच बरं का दाखवीन मी. आता वारकऱ्यांचं म्हणजे पालखी जवळ आली आणि पालखी जवळ आल्यामुळं पालखीला प्रत्येक वर्षी येते तीच ती. तर ह्या वर्षी पण येणार आहे ती. आल्यावर मी व्हिडिओमध्ये त्याला घेईन आणि दाखवीन तुम्हाला माझा नातू किती छान आहे ती. तर मुलं आपल्याला ज्यावेळेस मुलं होते ती ना त्यावेळेस एवढं आपल्याला माया प्रेम येत नाही, एवढं आपल्याला आपलं नातू झाल्यावर आजीचं प्रेम खरंच बरं का. आजीचं आजोबाचं त्यांना पण आजीचं आणि आजोबाचं एवढं वेड आहे की लक्षात आलं त्यांचं, थोडंसं ध्यान झालं की चला आपण जाऊया मामाच्या गावाला, चला आपण जाऊया आजी बाबाकड, अशी म्हणते ती. तर माझ्या खरंच नातूबद्दल 4 शब्द म्हणलं सांगावं आणि आशीर्वाद द्या. आणि ही सुपारी जी आहे ना ती सुपारी मी तुम्हाला दाखवत होती. तर ह्या काही बड्डे सेलिब्रेशन केलेलं काय फोटो आलतं, तर ती फोटो म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. आणि आज संध्याकाळी ना अचानकच प्लॅन ठरला की आज हॉटेलमध्ये जेवायला जायचं. तर मग म्हणलं चला निघालो मग आम्ही हॉटेलमध्ये जेवायला. आणि माझी जाऊबाई, जावची मुलगी, जावचा मुलगा, दीर आणि आमचा आहो असं आम्ही सगळेजणं हॉटेलला जेवायला गेलो. आणि तिथं गेल्यावर मग एवढं असं डेकोरेशन हॉटेलमध्ये भारी होतं ना, तर म्हणलं चला थोडंसं इथलं शूट तर झालंच पाहिजे. आणि मग असं जेवायला बसलो. जेवणात ना काजू करी आणि रोट्या आणि राईस आणि डाळ तडका असं मागवलं होतं. आणि जेवण चालू झालं तर आमचं मस्तपैकी जेवण झालं. जेवण झाल्यानंतर मग चला म्हणलं आता थोडंसं इथं फोटोशूट घेऊया. तर झोपाळा होता, झोपाळ्यावरती मग असं जावांचं थोडंसं फोटो काढलं माझ्या जाऊबाईंच्या मुलांनी. आणि मग आम्ही थोडंसं हे पण केलं बघा, मस्त असं एन्जॉय पण केला. आणि जास्त आम्ही नाही बरं का जात कधीच, पहिल्यांदा आज तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्ही हॉटेलमध्ये गेलेलं दिसलं असं. तर कधीतरीच असतं, वर्षातनं 1 किंवा 2 वेळेस, असं जास्त नसतं. तर मग हे आपलं परत दुसऱ्या दिवशी सकाळचं रुटीन आहे. तर इथं आपल्या गायींची वैरण खायचं चालू आहे आणि इकडं माझं व्हिडिओ घ्यायचं पण चालू आहे. तर आता गायींचं बघा तुम्ही, कमेंट सारखं मला कमेंट येते त्या आणि कमेंटमध्ये विचारलं जातं किती गाय आहे. त्या मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि सारखं विचारते ती, म्हणून मी डायरेक्ट आता तर एकच चालू केले की प्रत्येक व्हिडिओला थंबनेल फोटो टाकायचा आणि थंबनेलमध्येच लिहायचं डायरेक्ट की 10 गायींचा मुक्त गोटा, 10 गायींचा मुक्त गोटा. तरी पण मला कमेंट येते त्या की
किती गाय येत्या किती गाय येत्या. आणि तर चला गायींचं खायचं काम चालू होतं. आणि माझं आपलं चालू होतं थोडंसं शूट घ्यायचं. तर बघा इकडं ना मग असं पेंड वैरण वतून झालती आणि गायींचं खायचं चालू होतं. तर बघा आपल्याला एखादं माणूस काय होतं असं नाराज करते ती बघा. तर तसंच झालं माझ्या बाबतीत. एक जण आलं, बघितलं त्यांनी गायी किती गाय येत्या, 10 गाय येत्या. तर 10 गायी बघितल्या आणि कशाला गायी पाळते तुम्ही, गायींमध्ये काय राहतच नाही आणि उगं करायचा म्हणून करायचा धंदा, काम नाही म्हणून काम करायचं, असं बरंच काय 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 काय. मग आपलं मन तिथं नाराज होतं बघा. मग असं वाटतं की उगंच असं म्हणजे कुणीतरी. आणि बघा तुम्ही बाहेरच्या माणसाला ना असं आले आणि त्यांनी आपली प्रगती झालेली बघितली आणि ती माणूस असं थोडंसं 2 शब्द चांगलं बोललं आहे आणि नटलं, ही तर माणसाचं नसतं बघा. कुठंतरी असं मग काहीतरी टॉर्चर करायचं आणि निघून जायचं. त्यांच्या लक्षात ती शब्द बोललेलं राहत नाहीत, पण आपल्या लक्षात नेहमी राहतं बरं का आपल्याला असं कोणी काय बोललेलं ही. तर आणि असं टॉर्चर करते ती बघा. म्हणजे आपल्याला पुढं ती काम करायला उत्साहच राहत नाही आपल्याला. मग कुठं तर नाराजगी व्यक्त होती. तर मिस्टरांचं लगे मग चालू झालं की काय उपयोग आहे, त्यांना माहिती आहे का आपल्याला काय प्रॉफिट राहतं आहे काय नाही. त्यांना काय फक्त यायचं आणि बोलून जायचं असतं. तर आपल्याला माहिती आहे आपण हिशेब काढायचा. आणि मिस्टरांचं आमच्या कसं असतं तुम्हाला सांगते, एवढं म्हणजे जास्त हिशोब काढणार नाही, असं स्ट्रिक्टमध्ये नसतं. बघायचं नाही आपलं कोणी काय म्हणलं की तीच. मग मी त्यांना एकच सांगितलं, कुणाला पण विका तुम्ही गाई, 10 गाई आणि 10 लाख रुपये मला द्या, तुम्ही बाकीचं काही विकार, असं मी म्हणलं त्यांना. तर मग तसं काय नाही बरं का, म्हणजे त्या माणसासमोरच ही विषय झाला लगेच. तर तसं म्हणायला नको आहे म्हणा, पण आता असते ती बाहेरच्या लोकांच्या म्हणजे तोंडाला आपल्याला हातच लावता येत नाही बघा. तर असं असतं. तर माझं ना मनापासनं गायींचं काम करायचं चालू असतं आणि असं लक्ष देऊन पण असतं. म्हणजे आता बघा सेंटर घेतलं आहे, मग सेंटरला पण एवढं लक्ष द्यायला लागतं की आपली फॅट किती लागती, आपलं दूध 10 दिवसाचं रोजचे रोज मांडणे. दूध आपल्याला त्यांचं पेमेंट आल्यावर बरोबर पेमेंट सोडलं आहे का. 100-200 रुपये कमी सोडलं होतं, मी लगेच कॉल केला त्यांना, तुम्ही 200 रुपये माझं कमी सोडले तर म्हणून. तर मला मॅनेजर साहेबसुद्धा हसायला लागलं. नाही म्हणलं गायींचा व्यवसाय ना खरंच खूप कष्टाचा आहे आणि तिथं ना असं ही करून नाही चालत. तर असं म्हणजे माझं काम असतं की लक्ष द्यायचं आणि मिस्टरांचं कसं थोडं लक्ष देत नाही. तर त्यामुळं मग ही असं असतं बघा. तर तसं नाही करायचं. आणि कुणाच्या जरी कुणी घरी गेलं ना तर असं कुणाला कुणी कुठल्याही व्यवसाय असू द्या, गायींचा म्हणून गायचाच नाही, पण टॉर्चर करायचं नाही असं माझं तर म्हणणं आहे बघा. तर तसं काय करू नये, आपलं जायचं म्हणायचं 10 गाय येत्या, होतं का काम, असं विचारल्यावर किती भारी वाटतं बघा तुम्ही. आणि तसं विचारत नाही ती, किंवा कसं करता तुम्ही एवढं, असं काम असं का बरं बोलत नाही ती. असं कसं म्हणायला येतं लगे की नाही काय राहतं, काहीच परवडत नाही, काय उपयोग नाही ह्या व्यवसायात, शेणसुद्धा राहत नाही अक्षरशः, असलं बोलते ती बघा. आपल्याला अनुभव आहे भरपूर म्हणून आपण गाय पाळल्या त्या. आणि गायत राहतं का न राहतं ती आपल्याला माहिती असतं 10 दिवसाला आपल्या पेमेंटवरनं. आता 10 दिवसाचं माझं कालचं पेमेंट 41,700 रुपये आलं आहे बघा. तर खर्च त्यातनं हिशोब करायचा, पेंट किती, खुराक किती आणि आपल्याला प्रॉफिट राहिलं किती, ही सगळा हिशोब करायचा टोटल. आणि मग आपल्याला समजतं की आपल्याला किती राहिलं आणि किती नाही. लोकांच्या बोलण्यावरनं आपण असं खचून जायचं नाही. असते ती तशी काय अशी काय बोलणारी, सगळी काय सारख्या मनाची आहे ती का. 4 लोक जरी तिथं एकत्र आली तर ती 4 लोक 4 बाजूनी बोलत असते ती. एकत्र येऊन एका मनानं कुणीच बोलत नसतं. तर जाऊ द्या, त्या विषयावर आपल्याला आता जास्त नाही चर्चा करायची. तर आता ही मी जी तुम्हाला सांगितलं ना, तर ती तुम्हाला पण कसं वाटतंय मला नक्कीच कमेंट करा आणि सांगा की ह्या विषयावर असं बोलल्यावर. आता बरेच जणांकडं गाय येत्या, बरेच जण माझा व्हिडिओ बघत असतील,
तर प्रत्येकाला आपल्या दारात गाय आहे म्हणल्यावर त्याचा अनुभव असतोच की, नाही असं नाही. तर मग सांगा मला नक्कीच की असं बोलले आपलं मन बघा किती नाराज होतं आणि कसं तरी वाटतं मग आपल्याला ती असं. आणि एखादं बघा आता आलं थोडं जरी आपल्याला असं ना म्हणजे असं म्हणलं की तुम्ही कसं मॅनेज करता, एवढं होतं का, कसं शक्य आहे, किती मनाला समाधान वाटतं की आपल्याला बघा त्यांनी असं म्हणली. मग पण लोकांच्या जगाचं काय घेऊन बसायचं नाही.